नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण करण्याकरता रेल्वे भरती बोर्डाकडनं सहाय्यक लोको पायलट पदासाठी तब्बल 11,127 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ 10वी उत्तीर्ण उमेदवारांनाही या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार असल्यानं ग्रामीण भागातील अल्पशिक्षित तरुणांसाठी ही सुवर्ण संधी मानली जाते. यासाठी 15 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. सहाय्यक लोको पायलट हे पद रेल्वेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. इंजिन चालकाला सहाय्य करणं, सिग्नल आणि तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवणं, तसेच सुरक्षित आणि वेळेवरती रेल्वे धावण्यास मदत करणं ही या पदाची प्रमुख जबाबदारी असते. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी 19,900 रुपये मूलभूत वेतन दिलं जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घर भाडं भत्ता, प्रवास सवलती, वैद्यकीय सुविधा आणि इतर अनेक शासकीय लाभ देखील मिळणार आहेत. सेवेमध्ये अनुभव वाढत गेल्यानंतर वेतनामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ होण्याचीही संधी उपलब्ध आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 जून 2026 आणि वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग तसेच महिला उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाणार आहे. सहाय्यक लोको पायलटच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटींनुसार 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असलं तरी संबंधित तांत्रिक पदांसाठी ITI किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता बंधनकारक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून सर्व अटी शर्ती समजून घेणं आवश्यक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असल्यानं उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन अर्ज करायचा आहे. जी वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. indianrailways.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्र जसं की शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो आणि स्वाक्षरी योग्य स्वरूपामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. कोणतीही माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय. अर्ज शुल्क खुल्या आणि इतर प्रवर्गांसाठी 500 रुपये ठेवण्यात आलाय, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी 250 रुपये आहे. शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरावं लागणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन ठेवणं अत्यावश्यक आहे, जे पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पार पडणार असून त्यामध्ये संगणक आधारित परीक्षा, तांत्रिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचाही समावेश आहे. परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असणार असल्यानं उमेदवारांनी नियोजनबद्ध तयारी करणं आवश्यक आहे. गणित, सामान्य ज्ञान, तांत्रिक विषय आणि तार्किक विचारसरणी या विषयांवरती विशेष भर देणं फायदेशीर ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते नियमित सरावासह मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणि वेळेचं योग्य नियोजन केल्यास तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढत आहे. दरम्यान रेल्वे भरती बोर्डानं परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी कडक नियम लागू केलेत. परीक्षेचं साहित्य, प्रश्नपत्रिका किंवा संबंधित माहिती कोणत्याही माध्यमातून शेअर करणं, प्रसारित करणं किंवा व्हायरल करणं हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. अशा प्रकारामध्ये सहभागी आढळलेल्या उमेदवारांना तात्काळ अपात्र करण्यात येईल आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, लिखित किंवा तोंडी कोणत्याही स्वरूपातील माहितीची देवाणघेवाण समाविष्ट आहे. या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्यानं ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. रेल्वे विभागामध्ये स्थिर करिअर, चांगलं वेतन आणि विविध सुविधा मिळण्याच्या दृष्टीनं या भरतीकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हालाही लोको पायलटसाठी अर्ज करायचा असेल तर आजच सरकारी वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि त्यासाठी जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही सरळ त्या वेबसाईटवर जाऊ शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.